येत आहे. हॅलो हॅलो हॅलो. मी तसेच ऑलरेडी मोटिवेटेड असालच म्हणून तुम्ही इथं प्रिपरेशनसाठी आले आहात. तर आपण एक तर जर्नी प्रथमतः हे सांगा की तुम्ही बँकिंग का बरं निवडलं. कोणाजवळ आहे आन्सर की का निवडलं ही फील्ड. कोणाजवळ तर असेल. तुम्ही इथं आले प्रिपरेशन करत आहे. किती महिने झाले प्रिपरेशनला तुम्हाला. फीस तर भरली असेल क्लासेसची. मग का बरं भरली. बँकिंग का बरं करायचं आहे तुम्हाला. माहीत आहे कोणाला. कोणी तर सांगा. म्हणजे तुम्हाला कुठं जायचं आहे काय करायचं ते माहीतच नाही आहे सध्या. पेपर पॅटर्न माहीत आहे. सब्जेक्ट वगैरे सगळं प्री मेन्स इंटरव्ह्यू. बरं यावर्षी किती एक्झाम्स आहेत तशा. 6 एक्झाम फोकस करत आहे आणि प्रिपरेशन झालं आहे ठीकठाक. तर ऑगस्टमध्ये आहे पहिली एक्झाम तुमची RRB PO क्लर्क. त्याच्यासाठी तुम्ही रेडी असाल. मॉक वगैरे आहे सुरू. तुम्हाला कोणत्या गोष्टीत जर अडचणी वगैरे येत असाल तर तुम्ही मला विचारू शकता. माझं नाव निखिल सोनवाल आहे आणि माझं ग्रॅज्युएशन 2021मध्ये कंप्लीट झालं BSc कम्प्युटर सायन्समध्ये. आणि त्याच्यानंतर मी बँकिंगचे क्लासेस जॉईन केले होते. आणि बँकिंग करायचा माझा फक्त एकच उद्देश होता. म्हणजे यात फक्त मॅथमॅटिक्स आहे म्हणून मी बँकिंग जॉईन केलं. बाकी अजून मला यात काहीच माहीत नव्हतं बेसिक किंवा अजून सब्जेक्ट काय आहे किंवा अजून जॉब कोणती आहे काय करावं लागणार आहे. फक्त मॅथमॅटिक्स होतं म्हणून मी या फील्डमध्ये आलो. मला माझ्या मित्रांनी गाईड केलं की माझा मित्र बँकिंगचं प्रिपरेशन करत होता ऑलरेडी. त्यानं 1 वर्ष केलं आणि त्यानंतर मी त्याला विचारलं की तू नेमका काय प्रिपेअर करत आहे. तर तो मॅथमॅटिक्सचे काही प्रॉब्लेम सॉल्व करत होता. आणि या पेपरला क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणते हे पण मला माहीत नव्हतं तेव्हा. मी काही प्रॉब्लेम्स वगैरे सॉल्व केले आणि मी तेव्हाच निवडलं की जर यात मॅथ्स आहे आणि मॅथ्स सगळ्यांना टफ जात आहे म्हणजे मला हेच करायचं आहे. कारण मग माझ्यासाठी इझी आहे ना. जर सगळ्यांना जर टफ जात असेल तर माझ्यासाठी इझी वे आहे की मॅथ्स करू आणि इझिली जॉब भेटत आहे. यातनं कोणते पैसे भरावे लागत आहे किंवा अजून तुम्ही जर ग्रॅज्युएशन करत आहे किंवा टीचिंग फील्डमध्ये जात आहे एवढ्या मोठ्या डिग्र्या घेतल्यानंतर तुम्हाला कुठंतरी डोनेशन भरावं लागत आहे किंवा अजून काही करावं लागणार आहे. तर बँकिंग एक अशी फील्ड आहे की तुम्ही फक्त एक्झाम फीस भरा, तुमचं टॅलेंट दाखवा, लिमिटेड सिलेबस आहे तेवढं प्रिपेअर करून तुम्ही इझिली एक्झाम क्रॅक करू शकता. आणि तुम्ही आता इथं आले आहे तर तुम्ही कशासाठी आले आहे कोणत्या जॉबसाठी प्रिपेअर करत आहे याच्याबद्दल तुम्हाला चांगलं नॉलेज असायला पाहिजे. तर तुम्ही बँकिंगचं प्रिपरेशनमध्ये मला तरी वाटतं की आधी बँक म्हणजे काय हे तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. जे स्टॅटिक बँकिंग आहे त्याचा तुम्ही सिलेबस कंप्लीट करायला पाहिजे आधी. नेमकं म्हणजे बेसिक तरी तुम्ही स्टार्ट करायला पाहिजे की बँकिंग म्हणजे काय आहे. कारण मेन्समध्ये करंट अफेअर हा टॉपिक येणार आहे 50 ते 60 मार्काला. आणि सगळेजण म्हणतात की अफेअर्स क्लाउड रीड करा किंवा कोणत्या सरांचे लेक्चर करा. तर त्यात तुम्ही फक्त एका प्रकारे रट्टा मारणार आहे 6 महिन्याचं की हे अशा लाईन्स आहे हे पूर्ण रट्टा मारणार. तुम्हाला बेसिक त्यातलं काहीच नाही समजणार. तुम्हाला एखादी न्यूज येऊन जाईल की बाय मंथली पॉलिसी आली रेपो रेट 0.5%नं वाढलं. पण नेमकं रेपो रेट म्हणजे काय हे तुम्हाला माहीत राहणार आहे का ते. आणि इंटरव्ह्यूमध्ये तेच विचारलं जाणार म्हणजे तुमचा जो पूर्ण अभ्यास आहे तो वेस्ट जाणार आहे फायनली जर इंटरव्ह्यू तुमचा क्रॅक होत नसेल तर. म्हणून तुम्हाला बेसिक बँकिंग म्हणजे काय आणि कुठलाही प्रश्न येऊ शकते तर ॲटलिस्ट ज्या जॉबची तुम्ही प्रिपरेशन करत आहे तुम्हाला त्याच्याबद्दलही माहीत पाहिजे. तुम्ही क्वांट रिझनिंग हे फक्त पेपरपर्यंत लिमिटेड आहे पण तुम्ही जिथं जॉब करणार आहे त्याच्याबद्दल जर तुम्हाला माहीत नसेल तर अभ्यास हा व्यर्थ आहे. एक तुम्ही फक्त कठपुतली बनवून राहाल की तिथं जे आता शिकवलं बस ते करायचं आहे आणि तुम्हाला स्वतःचं नॉलेज झिरो राहणार आहे. तुम्ही रट्टा मारून जी काढून घेसाल पण तुम्हाला बेसिक नॉलेज तर असायला पाहिजे त्या गोष्टीबद्दल. म्हणून तुम्ही करंट अफेअरही झिरोपासून स्टार्ट करा म्हणजे सुरुवातीपासून थोडं थोडं. आणि बाकी क्वांट रिजनिंग इंग्लिश ते रेग्युलर सुरू राहू द्या. मी सेल्फ प्रिपरेशन केलं आहे. मी तसे एक क्लासेस लावले होते अमरावतीत पण ते म्हणजे फेक क्लासेस होते ते. त्यात त्यांनी काही सिलेबस वगैरे काही कंप्लीट केला नाही आणि मी एका महिन्यानंतर ते क्लासेस सोडून टाकले होते. कारण तिथं एकच एक सिलेबस रिपीट होत होतं म्हणजे सुरुवातीपासून 5% ते शिकवत होते आणि त्याच्यानंतर डबल बेसिक शून्यापासून. म्हणजे नवीन नवीन स्टुडंट येत गेले की झिरोपासून सुरुवात होत गेली म्हणजे परत परत एकच एक. त्याच्यामुळं माझा पहिला SBI क्लरिकलचा पेपर म्हणजे मला कॉन्फिडन्स होता की मी क्रॅक करू शकतो पण सिलेबसच कंप्लीट नव्हता. तर काही म्हणजे त्यात तर काही चान्सेसच नव्हते. त्याच्यानंतर मी सेल्फ प्रिपरेशन केलं आणि माझा पहिला पेपर निघाला होता IBPS POची प्री. आणि मी आधीपासून ठरवलं होतं की आपल्याला
बनायचं तर पी ओच आहे क्लरिकल, आणि म्हणून माझा आजपर्यंत क्लरिकलचा पेपरसुद्धा निघाला नाही. म्हणजे प्री निघाला असेल पण क्लर्कचा पेपर निघालाच नाही माझा अजूनपर्यंत. फक्त मी पी ओचे जेवढेही तुम्ही पेपर म्हणताल मी सगळे पेपर क्रॅक करत आहे, पण माझा क्लरिकलचा पेपरच नाही निघत. प्री मी इझिली काढू शकतो. प्रीमध्ये मला सपोज आता आर आर बीचा पेपर होता, मला त्यात 79 मार्क्स आहे 80 आउट ऑफ, पण माझा प्रीचा मेन्स नाही निघाला. आणि आय बी बी एस पी ओचं जेव्हा माझी प्रिपरेशन म्हणजे 10% नव्हती तेव्हापासून माझे पेपर पी ओचे निघणं सुरू झाले. म्हणून तुम्ही, आणि पी ओचा कट ऑफ खूप कमी असते, आणि क्लरिकलवर तेवढं डिपेंड राहू नका, आणि मेनली कट ऑफवर तुम्ही डिपेंड राहू नका. तुम्हाला जेवढं जास्त येते तेवढं जास्त तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे, आणि बस पेपर क्रॅक करायचा आहे. म्हणजे तुम्हाला रिझल्टची वाट नाही पाहायची आहे. कारण प्री आणि मेनच्या रिझल्ट नंतर मेन एक्झामला नाही का खूप 10 दिवसाचा गॅप असते, आणि त्यात तुमचं काहीच प्रिपरेशन होणार नाही. म्हणून तुम्हाला गॅरंटी असायला पाहिजे की तुमचं प्री 100% क्लिअर होणार आहे, आणि त्यात तुम्ही मॅक्झिमम अटेम्प्ट करायचे. कारण कट ऑफची काही गॅरंटी नाही आहे. कधी 69 कट ऑफ आहे, कधी 75 आहे. म्हणजे एका वर्षात कितीही कट ऑफ वाढू शकते. म्हणून तुम्हाला मॅक्झिमम अटेम्प्ट करायचे आहे. आणि बाकी तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. यावर्षी तसे माझे सगळेच एक्झाम क्लिअर झाले आणि फायनल सिलेक्शन आय बी एस पी ओमध्ये झाले. मला क्वांट रिजनिंगबद्दल काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता यावेळेस, कारण आता न्यू पॅटर्न्सचे प्रॉब्लेम्स वगैरे येत आहे क्वांट्समध्ये. आणि तुम्ही कोणत्याही सपोज इथं क्लासेसमध्ये चालत असाल किंवा तुम्ही अजून घरी प्रिपरेशन करत असाल यूट्यूब वगैरे कुठूनही, तर तुम्हाला जिथंही ट्रिक शिकवल्या जात असाल तर तिथं तुम्ही राहू नका. आणि तुम्हाला जर कोणता डाऊट येत नसेल तर तुम्ही चुकीच्या मार्गावर आहे. तर तुम्ही प्रिपरेशन करत नाही आहे, फक्त दिखावा करत आहे. कारण मी सरसोबत बोलत होतो की बा स्टुडंटला काही डाऊट वगैरे येत असेल तर मी सॉल्व करू शकतो बा स्टुडंट. तर सर म्हणे आमच्या स्टुडंटला डाऊटच येत नाही. म्हणजे मी असं समजू का की यावर्षी तुम्ही सगळे सिलेक्ट होणार आहे की बा तुम्ही चुकीच्या मार्गावर आहे. दोनपैकी एकच बरोबर आहे. दोन्ही तर बरोबर राहू नाही शकत. नाही तर यावर्षी मग पुढच्या वर्षी तुम्ही सगळे इथं स्टेजवर राहून स्पीच देसाल की बा पुढचे सगळे, आता तुम्हाला डाऊटच नाही येत आहे म्हणजे तुमच्या सगळ्याचं सिलेक्शन होणारच आहे. चांगली गोष्ट आहे सरांसाठी. मग तुमच्या सगळ्याचं सिलेक्शन होणार आहे तर स्वतःसाठी टाळ्या वाजवू शकता तुम्ही. डिमोटिवेट नाही करत आहे तुम्हाला, पण तुम्हाला जर खरंच डाऊट येत नसेल ना तर तुम्ही चुकीच्या मार्गावर, तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट करा. अजून तुम्ही स्टार्ट केलंच नाही आहे प्रिपरेशन, आणि जेव्हा तुम्हाला डाऊट निर्माण होईल तेव्हा तुमची खरं प्रिपरेशन होत आहे. म्हणजे तसं पहिले तर सेक्शनल तुम्ही टेस्ट द्या जेवढा जास्त होऊ शकते. सपोज आता कोणत्याही एक्झामचे नाही का फुल मी मॉक कधीच देत नाही, म्हणजे माझी इच्छाही नाही होत, ते टाईमही वेस्ट होते. कारण आता मी आधी नाही का रिजनिंगपासून स्टार्ट केलं आहे प्रिपरेशन. तर सगळ्यात आधी मी मिसलेनियस पोर्शन एकदाच कंप्लीट केला, त्याच्यानंतर आजपर्यंत बघितला नाही मिसलेनियस पार्ट. त्याच्यावर एकदा प्रॅक्टिस झाली की पूर्ण फोकस तुमचा पझलवर असायला पाहिजे. आणि जो क्लरिकल मिसलेनियस म्हणजे ते इनइक्वॅलिटी, सिलॉगिझम, डिस्टन्स, म्हणजे डायरेक्शन अँड सेन्स, अजून बाकीचे जे कोडिंग डिकोडिंग जे असते, चायनीज कोडिंग डिकोडिंग प्रीमध्ये जे येते. आणि तसं 4 तर पझलच येतात. आणि प्री क्लरिकल लेवलवर एवढे इझी पझल होते, कमीत कमी 1 मिनटात तुमचा पझल सॉल्व्ह होऊन जाते तिथं. फक्त स्वतःत कॉन्फिडन्स असला पाहिजे. नाही तर एका पझलला 10ही मिनटं लावसाल तिथं. फक्त स्वतःला कॉन्फिडन्स असला पाहिजे. आणि कारण माझा जो क्लरिकलचा पेपर आहे 20 मिनटातला माझा 12च मिनटात होतो क्लरिकलचा. कारण 4 पझल आहे आणि एका पझलला 1 ते 1.5 मिनटं खूप झाला क्लरिकल लेवलवर. आणि मेन्स पी ओचं जी लेवल आहे ते सगळेजण म्हणतात की बा पी ओचे 35 आउट ऑफ 35 होत नाही, पण ते होतात. तुम्हाला फक्त पझलवर तुमची पकड असली पाहिजे. पझल तुम्ही जेवढं फास्ट सॉल्व करसाल, कारण मला स्वतःला 35 आउट ऑफ 35 भेटले आहे रिजनिंगमध्ये, आणि खूपदा भेटले, असं नाही की एकदा. आणि मी तेवढी प्रॅक्टिससुद्धा नाही करत, कारण आधी एवढी कंटिन्युअस प्रॅक्टिस केली आहे पझलबद्दल, तर त्याच्यानंतर तेवढी गरज नाही पडत. तर तुमचं मेन फोकस मग क्वांट्सवर असलं पाहिजे, कारण पझलमध्ये तुम्ही लीड घेता आणि क्वांट्समध्ये तुमचा स्कोअर ओव्हरऑल कमी होऊन जातो. आणि क्वांट्समध्ये स्कोअर जास्त करत नाही स्टुडंट, तरी 25 to 30च्या मधात स्कोअर करतात स्टुडंट. तर ॲटलीस्ट आपण 25 तरी क्रॉस करायला पाहिजे, अटेम्प्ट तरी क्रॉस करायला पाहिजे. आणि प्रिपरेशनसाठी PDF वगैरे सॉल्व करा जास्तीत जास्त. आणि त्याच्यानंतर मॉक, आणि सुरुवात टेक्स्टबुकपासूनच करा. लोक म्हणतात इझी आहे, पण टेक्स्टबुकपासूनच सुरुवात करा. मी अजून कोणतीच मॉक टेस्ट प्रिपेअर केली नाही आहे, तरी मी SBI PO इंटरव्ह्यूपर्यंतही गेलो आहे. म्हणजे सगळ्याच एक्झाम दिल्या आहे, फक्त टेक्स्टबुकच्या भरोशावर. सगळ्यात स्वस्तही आहे आणि सगळ्यात जास्त मॉक टेस्टही द्यायला भेटते.
बाकीच्या मॉक टेस्ट तुम्ही घेसाल 1000-2000 रुपयाच्या 10 आणि 12 मॉक टेस्ट, त्यात काही अर्थ नाही आहे. स्वतःचा फक्त डिमोटिवेट होसाल तुम्ही, बाकी काही व्हॅल्यू नाही आहे त्या गोष्टीला. तुम्हाला फक्त प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे ना. तुमचा जर स्कोर आताच कमी येत असाल तर तुम्ही एक्झाममध्ये काय करसाल. पण आता जर तुमचा प्रॅक्टिसमध्ये स्कोर जर चांगला येत असेल तर तुम्ही ओव्हरऑल इम्प्रूव्ह करसाल तिथं. म्हणजे कॉन्फिडन्स राहील ना. एकदा पेपर किती जरी टफ आला तर आपण आधीपासून आपला स्कोर चांगला आहे तर आपल्याला एक गॅरंटी राहते की बा आपला मेन स्कोर चांगलाच येईल बा. बाकी तुम्ही बघा आता कसं सॉल्व करायचं आहे. सगळ्याचा फेवरेट सब्जेक्ट तसा रिजनिंग असते. पण रिजनिंगमध्ये आणि त्याच्यासाठी मग तुम्हाला रिजनिंगमध्ये आउटस्टँडिंग व्हावं लागेल. ॲव्हरेज नाही राहू शकत तुम्ही. आता सगळेच जण 30 मार्क घेत आहे तर तुम्हाला 35 घ्यावंच लागेल. आणि त्याच्यासाठी प्रीमध्ये तर पझल आहे आणि मेन्समध्ये क्रिटिकल रिजनिंग आहे. आणि क्रिटिकल रिजनिंगचं असं आहे की तुम्ही आत्ता जेव्हा प्रॅक्टिस करत आहे तेव्हा जर तुमचे म्हणजे आन्सर येत नसेल, आन्सर सगळेच चुकत असेल तर कृपया करून सॉल्व करू नका मग मेन्समध्ये. जर आता तुमचे काही ॲक्युरसी असेल तरच तिथं सॉल्व करा, नाही तर पूर्ण निगेटिव्ह लागतात. आणि क्रिटिकल रिजनिंगचे जास्त प्रिपरेशन होत नसते, फक्त ते थिंकिंग तुमची वाढते. ते सॉल्व करू करू कंटिन्युअस जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत राहता तर तुमचं थोडंफार इम्प्रूव्ह होते. आणि मग जेव्हा इथंच तुमचे चांगले आन्सर वगैरे येत आहे तर तेव्हा तुम्ही मेन्समध्ये सॉल्व करा. आणि कमीत कमी 12 ते 15 प्रश्न क्रिटिकल रिजनिंगचे येते. आणि ओव्हरऑल कट ऑफ 2 ते 3 मार्कच असते रिजनिंगचा. आणि पझल मेन्समध्ये सहसा होत नाही सॉल्व. पण मिसलेनियस पार्ट जो इनपुट आउटपुट झाला, कोडिंग डिकोडिंग किंवा कोडेड इनइक्वॅलिटी, सिलॉगिझम, कोडेड, या सगळ्या गोष्टी सॉल्व करूनही तुम्ही 20 मार्कापर्यंत इझिली जाऊ शकता, 20-22 मार्कापर्यंत. बाकी टेस्ट वगैरे द्या. आणि जो सब्जेक्ट तुमचा वीक आहे त्याच्यात जास्तीत जास्त सेक्शनल मॉक द्या. म्हणजे ओव्हरऑल तुमचा सपोज आता तुम्ही रिजनिंगमध्ये तुम्ही फुल मॉक देता, रिजनिंगमध्ये तुम्हाला सपोज 35 भेटले आणि तिकडं 15ही मार्क भेटले तर ओव्हरऑल तुमचा स्कोअर 50 होते. त्यात कट ऑफ 45-46 दाखवते. पण तिथं तुमचे 35 भेटणार आहे की नाही आहे याची काय गॅरंटी आहे. म्हणून जे 15 मार्क क्वांट्समध्ये भेटत आहे तुम्हाला त्यात इम्प्रूव्ह करायचं आहे, त्याला 25पर्यंत न्यायचं आहे. म्हणजे ओव्हरऑल तुमचा कॉम्बो मग रिजनिंगचे पण मार्क वाढतात आणि क्वांट्सचे पण मार्क वाढतात. म्हणून दोन्ही टॉपिक सोबत ठेवा. डेली शेड्यूलमध्ये तर मी लायब्ररी जॉईन केली होती. म्हणजे सकाळी 7 ते 10 मी लॅबमध्येच असतो, म्हणजे रात्रीपर्यंत. तिथंच मॉक देणं. पहिले मी एप्रिल महिन्यात जे मेन्सचं DI वगैरे होते, मी कमीत कमी 400+ DI सॉल्व केल्या मेन्सचे एका महिन्यात, तेवढ्या एप्रिल महिन्यात. आणि त्याच्यानंतर मग कधीच क्वांटचा अभ्यास केलाच नाही. फक्त एक्झाममध्ये गेलो, मी म्हटलं मी 400 DI जर इथं सॉल्व करू शकतो, मला तिथं फक्त एकच DI सॉल्व करायचा आहे. आणि मला 22 मार्क आहे IBPS POमध्ये, त्याचा कट ऑफ 1च मार्क होता क्वांट्सचा. म्हणजे तिथं टफ येते, पण तुम्ही स्वतः मेंटली टफ राहा, तुम्ही प्रॅक्टिस करा. आधीच तुम्ही टफ बना प्रॅक्टिस करून, म्हणजे तिथं इझी जाईल. मी एकच DI तिथं सॉल्व केला आणि बाकी माझी इच्छाही नाही झाली की बाकी पेपर आता क्वांटचा काही सॉल्व करायचा आहे, कारण तो 12 मार्काला होता DI आणि कट ऑफ 1 मार्क राहते क्वांट्सचा. एवढं म्हणजे डिफिकल्टी लेवल सध्या वाढत आहे. पण कट ऑफवर तुम्ही डिपेंड राहू नका. तुम्ही स्वतः फक्त प्रिपेअर करा. जेवढं जास्त तुम्ही स्कोअर करू शकता तेवढं जास्त स्कोअर करा. म्हणजे मेन्सचंही सुरू ठेवा आणि प्रीचंही मॉक वगैरे देत राहा. प्रीचं फक्त एक आहे, तुम्ही मॉक वगैरे देत राहा. हा जो मे महिना आहे ह्याच्यात तुमचा सिलेबस कंप्लीट करा आधी आणि तुम्ही मॉक वगैरे देत राहा. आणि मेन्सचा कंटिन्यू काही ना काही करत राहा. म्हणजे क्रिटिकल रिजनिंग झालं रिजनिंगचं आणि क्वांटचे DI वगैरे झाले, तर हे तुम्ही कंटिन्यू सॉल्व करत राहा. कारण प्री निघाल्यावर मी मेन्सचा अभ्यास करतो हे पॉसिबल नाही आहे. म्हणजे कसंच पॉसिबल नाही आहे, कोणीच नाही करू शकत. कोणते मोठे सर जरी आले तर ते नाही होणार एवढ्या कमी टाईम पिरियडमध्ये, त्यांचं GA नाही होणार मग. आणि ओव्हरऑल तुम्हाला सेक्शनल तर सगळेच क्लिअर करायचे आहे म्हणून. आणि कट ऑफ खूप जास्त नसते. RRB POचा 46 कट ऑफ होता मागच्या वर्षी प्रीचा. IBPS POचा 54 होता. SBI POचा 59 होता. आणि 100पैकी एवढा कट ऑफ असणं म्हणजे इझिली तुम्ही क्रॅक करू शकता. हे फक्त स्वतःत कॉन्फिडन्स असला पाहिजे की तुम्ही करू शकता. आणि SBIमध्ये तर तुमचा 2 सब्जेक्ट जरी स्ट्रॉंग असले तर तुमचा इझिली तुम्ही इंटरव्ह्यूपर्यंत जाऊ शकता 2 सब्जेक्ट जरी असले तर. पण मेन्स क्लिअर करायसाठी इंग्लिश पाहिजे, डिस्क्रिप्टिव्ह वगैरे. आणि प्री क्वांट रिजनिंगच्या भरोशावर तुमचे सगळे पेपर PO लेवलचे तर सगळे निघतात. क्लर्कची गॅरंटी नाही घेऊ शकत, कारण क्लर्कमध्ये इंग्लिश आहे. तर इंग्लिशमध्ये पण तुम्हाला थोडाफार स्कोअर करावाच लागेल 25च्या जवळपास, म्हणजे 20 ते 25च्या मधात. एकदम तुम्ही 10पर्यंत नाही नेऊ शकत, कारण 11-12 काही कट ऑफ राहू शकते.
नाही, बेसिक तुम्हाला एकदा जो सिलेबस आहे ना बँकिंग म्हणजे नेमकं काय, तुम्हाला कुठं जॉब करायची आहे, पूर्ण टर्म्स वगैरे काय आहे, RBI काय आहे, अजून IBPSमध्ये कोणत्या बँक आहे, तुम्हाला प्रेफरन्स काय आहे, कुठं तुम्ही करणार आहे, अजून वेगळं बाय मंथली पॉलिसी काय आहे, मॉनिटरी पॉलिसी काय आहे, रेट का बरं ठरवले जाते, इन्फ्लेशन म्हणजे काय आहे, ते म्हणजे तुम्हाला बेसिक नॉलेज असलं पाहिजे. कारण जे तुम्ही आता डेली करंट अफेअर करसाल 6 महिन्याचं इथे एक्झाममध्ये, तर तुम्हाला कोणी सजेस्ट करून की न्यूजपेपर रीड करा किंवा फेस क्लाउड रीड करा, त्यात डायरेक्ट दिलं राहील ना की रेपो रेट 0.5%नं वाढलं, पण तुम्ही ते पाठ करसाल, मग पुढच्या महिन्यात अजून वाढणार आहे, मग अजून पाठ करसाल, आणि मग ते कोणत्याही महिन्याचा विचार, पण रेपो रेट म्हणजे काय हे विचारलं तर काय तेच नाही माहीत राहणार तुम्हाला. RBI गव्हर्नर कोण असते, किती मेंबर आहे, तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी माहीत असायला पाहिजे की बा आपण जे 6 महिन्याचं करंट अफेअर करणार आहे ते न्यूज आपल्याला समजल्या तर पाहिजे की बा आपण कोणाला अजून डिस्कशन करतायच काय म्हणतात ते फक्त जे रट्टा मारला आहे ते एका फ्लोमध्ये सांगून द्या बस झालं, एवढंच नाही आहे करंट अफेअर. तुम्हाला ॲटलिस्ट नॉलेज असलं पाहिजे की नेमकं काय आहे, म्हणजे त्याचा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये सेपरेट असं वेगळं प्रिपरेशन करायची काही गरज राहणार नाही. आणि इझिली काही 5-6 क्वेश्चन तुम्ही इझिली अटेम्प्ट करू शकता. जर करंट अफेअर नाही जरी केलं, स्टॅटिकही तुमचा जो करंट अफेअर आहे तर 5-6 अटेम्प्ट तर इझिली होतात. बाकी अजून तुम्ही सांगा काही प्रश्न वगैरे असेल तर. इंग्लिश तर मी फक्त रीडिंग केलं आहे, माझं इंग्लिश तेवढं स्ट्रॉंग नाही आहे, म्हणजे ग्रामर वगैरे मी सॉल्व नाही करत, पण स्कोअर वगैरे येऊन जाते. फक्त रीडिंगच्या बेसिसवर RC वगैरे जर 30 पैकी 5 मार्काचं ग्रामर असते आणि मी 25 मार्क्स अटेम्प्ट करतो आणि ग्रामरचे 1-2 प्रश्न अटेम्प्ट करतो फक्त, आणि बाकीचं 25 मार्क त्याच्यात RC असते आणि पूर्ण वेळ तुम्ही देऊ शकता. आणि आत्ताही म्हणजे क्लरिकलमध्ये मला 25-27 मार्क इझिली भेटतात इंग्लिशमध्ये. पण हे आहे की तुम्ही एका फ्लोमध्ये आणि टाईम देऊन बाकीचं सॉल्व करा. जेव्हा तुम्ही कोणता टॉपिक इग्नोर करत आहे की ते तुम्हाला सॉल्व करायचंच नाही आहे, तर बाकीचे जे प्रश्न आहेत ते पूर्ण वेळ देऊन तुम्ही सॉल्व करायला पाहिजे. नाही तर इंग्लिशचा पेपर 10 मिनिटातही होते, पण मार्क भेटले पाहिजे ना. त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण एक गोष्ट जेव्हा तुम्ही आन्सर टिक करत आहे तर तुम्हाला स्वतःला शुअरिटी असली पाहिजे की तो बरोबर आला पाहिजे. नाही तर आपण घरी येऊन चेक करतो की बा आपण एवढे सॉल्व केले होते, आपल्याला मार्क एवढे भेटले, पण आपल्याला गॅरंटी असली पाहिजे ना की आपण जो आन्सर टिक केला तो बरोबर आहे की नाही आहे. इंटरव्ह्यूची बहुतेक 100 मार्काचा होता IBPS POमध्ये, आणि म्हणजे 20 त्याचे 20मध्ये कन्वर्ट होतात आणि मला 10 मार्काची गरज होती फायनल सिलेक्शनसाठी, तर मला 16 मार्क आहे त्या 20 पैकी. म्हणजे 100चे 20मध्ये कन्वर्ट होतात आणि 20 पैकी मला 10 पाहिजे होते फायनल सिलेक्शनसाठी, तर मला 16 मार्क आहे त्या. आणि तुमच्या बेसिक जे एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे त्याच्याबद्दलच तुम्हाला प्रश्न विचारते, बाहेरचं एवढं काही विचारत नाही. एज्युकेशन बॅकग्राऊंडबद्दल विचारण, अमरावतीबद्दल एखादा प्रश्न विचारण, बँकिंगबद्दल एखादा प्रश्न विचारण, बाकी इतर फालतूच्या गोष्टी नाही विचारते. जे इझी आहे, जे तुम्हाला माहीत आहे तेच विचारते, फक्त तुम्ही कसं प्रस्तुत करत आहे ते त्यांना. अजून काही प्रश्न? अजून तुम्हाला डाऊट नाही येत आहे? हां, मी मॉक टेस्टच करत होतो. म्हणजे एक तर मी गाईडलीचं हे घेतलं होतं PDF कोर्स, आणि त्याच्यातून म्हणजे रेग्युलर कुठं ना कुठं सर्च केल्यापेक्षा ते मेन्सचं फक्त परचेस केलं होतं प्रॅक्टिस करायसाठी, आणि प्रीचं मी तसं मॉक टेस्ट थ्रूच झालं होतं. प्री इझिली क्रॅक होऊ शकते POची, असं सांग. POची इझिली क्रॅक होऊ शकते. तुमचं स्ट्रॉंग सब्जेक्ट ठेवा, थोडं जरी सॉल्व केलं. 80 पैकी तुम्ही 46 मार्क नाही घेऊ शकत का? आणि 100 पैकी 50चा ओपन कट ऑफ होता IBPS POचा, इझिली मार्क पडू शकते. आणि त्याच्यात 35 मार्क्सचं रिझनिंग आहे. ॲटलिस्ट तुम्ही रिझनिंगमध्ये जरी आउट ऑफ घ्या, एक सब्जेक्ट तरी चांगला स्ट्रॉंग ठेवा. म्हणजे ॲव्हरेज ठेवल्यापेक्षा एक स्ट्रॉंग ठेवा, एक ॲव्हरेज ठेवा, म्हणजे इझिली होऊ शकते. मी देणार आहे यावर्षी SBI PO. हो, देणार आहे. फक्त हे आहे का तिथं वर्क प्रेशर जास्त राहील, कारण कस्टमर बेस तिथं 50 करोडचं कस्टमर बेस आहे, आणि बँकही सेम आहे, पण तिथं प्रेशर जास्त आहे, पण अलाउन्सेसही जास्त आहे.
म्हणून ते डिपेंड करते. मग पेपरही तसा आहे ते. कारण यावर्षी लोकांचे अटेम्प्ट झाले होते 45 ते 50-55च्या रेंजमध्ये अटेम्प्ट झाले होते 90% लोकांचे, आणि कट ऑफ होता 59. म्हणून कारण वॅकन्सी कमी असते त्याच्यामुळे थोडा. पण त्याच्यात एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे की त्याच्यात सेक्शनल कट ऑफ नाही आहे, तर तुम्ही इझिली तेही करू शकता SBI PO. हो, फ्रीमध्ये नाही आहे ना सेक्शनल त्यात SBI मध्ये कोणत्या. पण या भरोश्यावरही बसू नका, प्रिपेअर चांगलंच करा, कारण कधी काय होईल सांगता नाही. मागच्या वर्षी 10,000 जागा होत्या, यावर्षी 2,000 जागा होत्या IBPS POच्या. म्हणून पण सिलेबस तोच आहे, टाईम आहे तुमच्याजवळ, करू शकता. अजून वेळही आहे, 8 महिने अजून आहे, म्हणजे अजून पेपर आहेच ना. सुरुवात आहे, ऑगस्टमध्ये पेपर आहे, तोपर्यंत होऊ शकते तुमचं. तुम्ही बेसिक क्लिअर करायला पाहिजे आधी. तर तुम्ही डायरेक्ट मॉक देत असाल तर थोडं मुश्किल आहे. तुम्ही बेसिकपासून ॲटलीस्ट सिम्प्लिफिकेशन तर येत असेल. 8 मार्काचं सिम्प्लिफिकेशन येते, त्याच्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा नंबर सिरीज एखादी मिसिंग किंवा रॉंग नंबर सिरीज येते, तर त्यातलं काही तुम्ही सॉल्व करू शकता 5 मार्काचं. 13 मार्क इथं झाले. त्याच्यानंतर DI एक सॉल्व करू शकता. 20 मार्क तर इझिली भेटतात. मग त्या टफसारखं काहीच नाही आहे, फक्त ते तुमची मेंटॅलिटी बनवा की तुम्ही इझिली 20 मार्क घेऊ शकता. तुम्हाला 35 नाही घ्यायचे आहे पॉईंट्समध्ये, पण तुम्हाला 20 तर घ्या लागते असं. आणि रिजनिंगमध्ये घ्या ना तुम्ही. रिजनिंगमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्हायचं आहे फ्रीमध्ये ॲटलिस्ट. जर तुम्हाला कोणताही कट ऑफ इझिली क्रॅक करायचा आहे तर रिजनिंग, कारण रिजनिंग सगळ्यांचाच फेवरेट सब्जेक्ट असते, कारण त्यातच मार्क मिळते. तर तुम्हाला तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्हायचा आहे त्यात रिजनिंगमध्ये. आणि क्वांटचा ॲव्हरेज ठेवा, होऊ शकते इझिली. बेसिक मल्टिप्लिकेशन वगैरे, फॉर्म्युले वगैरे. आता सपोज तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं आहे तुमचं, नाही झालं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणाचं तर झालं असेल. तर सपोज 5 आणि 7 हे रूट दिले आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं, तर तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवता येते का? हे 2 रूट आहे, 5 आणि 7 हे रूट आहे. आता तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन सांगू शकता का? आता तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन सांगा, हे बेसिक झालं. हे असं मेन्समध्ये विचारल्या जाते. अजून एक सिम्पल दिलं होतं की बा एक्स आणि वायचं मल्टिप्लिकेशन करून फक्त ॲन्सर काढणं होतं. एक्सची व्हॅल्यू दिली होती की स्मॉलेस्ट इवन प्राईम नंबर आणि वायची बिगेस्ट इवन प्राईम नंबर, आणि तुम्ही फायनल सोल्युशन काढा. आणि हे मेन्समध्ये आला होता प्रश्न. काय सांगा ना वायची, सांगा ना तुम्ही. आहे ना कोणता नंबर तर असेलच. तुम्हाला फक्त एक्स इंटू वाय विचारला आहे आणि फायनल आन्सर काढायचा आहे. एक्सची व्हॅल्यू आहे स्मॉलेस्ट प्राईम नंबर, इवन प्राईम नंबर, आणि वायची बिगेस्ट इवन प्राईम नंबर. ऑप्शन नाही आहे, DI मध्ये होतं. फक्त तुम्हाला एक झेडची व्हॅल्यू, यावरून झेडची व्हॅल्यू निघणार, त्याच्यानंतर पूर्ण DI इझिली तुमचा सॉल्व्ह होणार. फक्त एक्स आणि वायची व्हॅल्यू दिली आहे, तुम्ही फक्त झेडची व्हॅल्यू काढा. आणि हा DI कमीत कमी 12 मार्काला होता. आता तुम्ही फक्त झेडची व्हॅल्यू सांगा, एक्स इंटू वायची व्हॅल्यू काढून. बरं, 2 नंतर असा कोणताही इवन नंबर नाही आहे का ज्याला 2 डिवाइड होणारच आहे ना प्रत्येक इवन नंबरला. मग स्मॉलेस्ट आहे 2 आहे, बिगेस्ट आहे 2 आहे. आणि याच्यासाठी कमीत कमी तिथं 20 मिनटं लागले आणि स्टुडंट स्किप करून आले प्रश्न. टोटल झेडची व्हॅल्यू 4, एक्स अँड वाय दोघाची व्हॅल्यू 2, झेडची व्हॅल्यू 4 व्हॅल्यू कोट करून आन्सर काढायचं होतं. आणि हा प्रश्न IBPS PO मेन्समध्ये आला आहे आणि स्टुडंट स्किप करून आले, म्हणजे पेपर टफ होता.
म्हणजे बेसिक तुम्हाला बेसिक नाही करत, फक्त ट्रिक्स करून प्री इझिली क्रॅक करू शकता. पण बेसिक असलं तरच मेन्समध्ये, आणि मेन्समध्ये तुम्हाला पूर्ण पेपर नाही सॉल्व करायचा आहे, लिमिटेड सॉल्व करायचा आहे. फक्त एक्स इंटू वाय, 2 × 2 4ची व्हॅल्यू पुट करायची होती आणि फायनल आन्सर काढायचं होतं. मग तुम्ही विचार करायला लागले. आता कोणताही इव्हन नंबर आहे तर त्याला 2 भाग जाणार आहे, आणि प्राईम नंबर काय आहे ते फक्त 2 डिव्हिजिबल आहे, एक आणि तो नंबर इटसेल्फ. आणि कोणताही इव्हन नंबर असला तर एक नंबर इटसेल्फ आणि 2 डिवाइड होणार आहे त्याला. म्हणजे या बेसिक गोष्टी तुम्हाला म्हणजे पूर्ण क्लिअर पाहिजे. एका याच्यात परफेक्ट नंबर विचारला होता, परफेक्ट नंबर बाप एक एक्स वायची व्हॅल्यू दिली होती, एक्सची व्हॅल्यू समथिंग दिली आणि वायची म्हटलं की पहिला परफेक्ट नंबर, झेडची व्हॅल्यू काढा. म्हणजे तुम्हाला नंबर सिस्टीमवरचे प्रश्न मेन्समध्ये येत आहे, तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशनवरचे मेन्समध्ये येत आहे. क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये असं दिलं जातं की बा एक क्वाड्रेटिक इक्वेशन दिलं आहे, त्यात 5 आणि 7 हे रूट आहे, पण आमचं सम चुकलं आहे आणि तुम्ही आता परफेक्टवालं सांगा आन्सर. असं ते परफेक्टवालं तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन बनवता आलं पाहिजे. म्हणजे तुमचं मेन आहे की बेसिक क्लिअर असलं पाहिजे, तुमचं बेसिक क्लिअर असलं पाहिजे, बाकी इझिली क्रॅक करू शकता. अग्रेसिव्ह कशाला, ते हाकलून देतील ना. अग्रेसिव्ह नाही पाहिजे, नॉर्मल बिहेवियर जसं आपण राहतो ॲज अ ऑफिसर बिहेव करायचं ना तिथं. मला आता फक्त हेच विचारायचं की ऑफिसरच्या क्वालिटी सांगा की बा ॲज अ सपोज तू इंटरव्ह्यू घ्यायचा आहे तर कोणती क्वालिटी पाहिजे ॲज अ पी ओमध्ये. मी ते बघून गेलो होतो, आधीच माहीत होतं. तर नॉर्मल आहे. क्लिअरिटी ऑफ थॉट्स पाहिजे, क्लिअरिटी ऑफ थॉट्स पाहिजे, ट्रूथफुलनेस, कम्युनिकेशन स्किल. RRBसाठी कम्प्युटरचंही करून ठेवा अजून, कम्प्युटरचं, कारण वेळेवर होत नाही ते. आताच थोडं थोडं करून ठेवा सगळ्या गोष्टी, कारण 2 महिने आहे नोटिफिकेशन यायला, त्याच्यानंतर तर नुसता टाईमपास होतं. नोटिफिकेशन आल्यानंतर टेन्शन, मग अभ्यास होत नाही. म्हणून आतापासून करून ठेवा, आणि मे महिन्यापासून ॲटलिस्ट करंट अफेअर्स सुरू करून टाका, कारण 4-5 महिन्याचं येणार आहे एक्झाममध्ये. बेसिक म्हणजे MS ऑफिसवरचेच खूप सारे प्रश्न असतात. आता 40पैकी टॅली वगैरे नाही आहेत. बेसिक कम्प्युटर हँडलिंग, बेसिक कम्प्युटर हँडलिंगबद्दल येते. हां, खूप बेसिक राहते, आउट ऑफ मार्क घेऊ शकता त्यात. काही प्रिपरेशन नाही करून गेले तरी 10 तरी येतातच बरोबर कम्प्युटरमध्ये, एवढं इझी असते. पण हे की जास्तीत जास्त मार्क्स स्कोर करायसाठी प्रिपेअर करावं लागते, नाही त्याचे अर्धे होतात ना, मग 5च मार्क भेटते. 5 नाही, म्हणून थोडंफार प्रिपेअर करावंच लागणार आहे.
कोणाला लागल्या तर मी नोट करून ठेवलं आहे सगळं. डी आय आहे काही पी डी एफमध्ये आहे. मी गाईडलीचं घेतलं होतं ना, ते आहे पी डी एफच आहे. मी तुम्हाला सेंड करतो. मेन्सचे डी आय करून ठेवा चांगले, नाही तर तिथं एक्झाममध्ये पाहूनच घाबरतात डी आय. कारण मागच्या वर्षी मला डी आयमध्ये एकच मार्क होता मेन्समध्ये, आय बी एस पी ओ. यावर्षी मला 22 मार्क आहे. आणि मी सेल्फच केला आहे, पूर्ण यूट्यूबवरूनच प्रिपेअर केला आहे त्याचा. तुम्हाला प्रॉपर गाईड करायला आहे सर, तर तुम्ही फायदा घ्या थोडा. मेन्समध्ये ने मी एप्रिल महिना पूर्ण डी आयमध्येच युटिलाइज केला. त्याच्यानंतर बिमार पडलो मी. 400+ डी आय सॉल्व केले त्यात मी, त्या फक्त एका महिन्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग क्वांट्स कंप्लीट स्किप करून टाकलं मी, कारण मला मेन्समध्ये एक डी आय सॉल्व करायचा होता फक्त. आणि जो पहिला डी आय जो हातात येईल तो मला सॉल्व करायचा होता, आणि तो मी केला एक. आणि तो 6 प्रश्न होते 12 मार्काला, आणि तो इझिली झाला माझा. आणि 4 प्रश्न दुसरे 2-2 मार्कावाले सॉल्व केले, आणि 1-1 मार्कवाले काही क्वेश्चन्स होते. रेग्युलर बेसिसवर जे रिझनिंगचं मेन्ससाठी आहे, तुम्ही मिसलेनियस पार्ट चांगल्यात चांगला ठेवा, आणि पझल ते प्रीसाठी तुम्ही चांगलं ठेवा. मेन्समध्ये तुम्ही पहिले बाकीचं सॉल्व करा ना, मग वेळ उरला तर पझल सॉल्व करा. कारण तुम्ही पहिले जर पझल घेतलं आणि त्यात जर 20 मिनटं गेले, मग बाकी तो पझलही बनणार नाही, आणि बाकी तुम्हाला काही हिंमत होणार नाही सॉल्व करायची. कारण यावर्षी तर एवढे टफ पेपर होते माझे. आता एस बी आय पी ओमध्ये माझे 11 अटेम्प्ट झाले होते रिझनिंगचे, आणि लोकांचे तर 2-3च झाले होते. आणि क्वांट्सचे माझे 3च अटेम्प्ट झाले होते एस बी आयमध्ये. इथं आय बी एस पी ओमध्ये जास्त झाले होते. म्हणजे डिफिकल्टी लेवल वाढत आहे, त्याच्यानुसार प्रिपेअर करा. पास होता तुम्ही, पण लीड पाहिजे आहे इंटरव्ह्यूसाठी. इंटरव्ह्यूसाठी लीड पाहिजे आहे तुम्हाला. अजून काही डाऊट? एट 999 720 235. अजून काही डाऊट? अरिथमॅटिक तर बेसिक तुम्ही सगळ्यात आधी हा जो मे महिना आहे ना, तो तुम्ही सिलेबस कंप्लीट करा. कारण रिझनिंगचा तर ॲटलिस्ट तुमचा झाला असेल, किंवा प्रॅक्टिस सुरू असेल, तर तुम्ही क्वांट्सचा पहिले अरिथमॅटिक वगैरे सिलेबस कंप्लीट करून घ्या. रोजचा एक टॉपिक घ्या, आणि त्याच्यानंतर त्याचे क्विज वगैरे देणं स्टार्ट करा, म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला प्रॅक्टिस होईल. आणि प्रीमध्ये 10 येतात, 10 तरी अरिथमॅटिकचे प्रश्न येतात. त्यातले तुम्ही कमीत कमी 3-4 जरी सॉल्व केलं, आणि बाकीचा पूर्ण पेपर जरी सॉल्व केला, तर 25 to 30च्या रेंजमध्ये तुमचे अटेम्प्ट होतात क्वांट्सचे. आणि रिझनिंगचं पूर्ण अटेम्प्ट करायचं. म्हणजे रिझनिंगमध्ये कोणताच पेपर नाही आहे की त्यात तुम्हाला कमी अटेम्प्ट करायचे. रिझनिंगमध्ये पूर्ण करायचे, पी ओ असो, क्लर्क असो, काही एस बी आय पी ओ असो, अटेम्प्ट होतात. तेवढे एफर्ट्स लावावं लागते, अटेम्प्ट होतात. पझल कोणत्याही लेवलचं पझल जरी असलं ना, तर पझल होते अटेम्प्ट. प्रीमध्ये हां, ते प्रॅक्टिस तेवढी करा ना, कारण सगळ्याचाच ॲव्हरेज आहे, सगळ्याचाच फेवरेट सब्जेक्ट आहे. तर तुम्हाला जर त्यात लीड घ्यायची असेल तर सगळ्यापेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. कारण क्वांट्स कोणाला जमत नाही, मग सगळे रिझनिंग करतात, आणि सगळेच जण घेते 30च्या जवळपास मार्क. मग तुम्ही 35 घ्या, आणि पॉसिबल आहे 35 घेणं. रिझनिंगमध्ये तर मिळायलाच पाहिजे. रिझनिंग तर पी ओमध्ये चांगला स्कोर येऊन जातं.